तुम्हाला पण जायचं आहे बदामी फिरायला, तर ही आहे मित्रांनो तुमच्यासाठी 2 दिवसाची परफेक्ट आयटनरी. जिथे कुठे राहत असाल तिथून सर्वप्रथम पोहोचा बदामी स्टेशनला. नंतर तुमच्या पहिल्या दिवसाची सुरुवात करा बदामी केव्जपासून. बदामी केव्ज बघून झालं त्यानंतर अगस्त्य लेककडे या. अगस्त्य लेकचा चालत चालत आनंद घ्या. तसंच पुढे जाऊन भूतनाथ मंदिरला व्हिजिट करा. भूतनाथ मंदिर बघून झालं तर परत मागे या आणि जाऊन म्युझियमला. फक्त आणि फक्त ₹5 तिकडे मित्रांनो म्युझियमला. नक्की बघा, खरंच खूप भारी म्युझियम आहे. म्युझियम बघून झालं तर तुमचा पुढचा प्रवास चालू करा बदामी फोर्टसाठी. बदामी फोर्ट बघा मस्तपैकी, अप्पर शिवालय लोअर शिवालय बघा. संध्याकाळ सनसेटचा आनंद निवांत बसून घ्या. सनसेटचा आनंद बघून झालं तर रात्र व्हायच्या आधी मात्र खाली उतरा. बस इथे आपला पहिला दिवस संपतो. नंतर तुमच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात करा एक ऑटोवाल्यापासून. सर्वप्रथम तुम्ही ऑटोवाला शोधा किंवा एक दिवस अगोदर तुम्ही एखादा ऑटोला बुक करून ठेवा. त्याला सांगा की आम्हाला ऐहोळे आणि पट्टादकल हे 2 स्पॉट फिरायचे आहेत. त्यासोबत महाकुटेश्वर टेम्पलसुद्धा आम्हाला दाखव. सर्वप्रथम तुम्ही जावा ऐहोळेला. ऐहोळे एक्सप्लोअर करा, खरंच खूप भारी आहे. ऐहोळे बघून झाल्यानंतर तुम्ही या पट्टादकल बघून झाल्यानंतर या तुम्ही महाकुटेश्वरला. महाकुटेश्वर मित्रांनो खरंच माझ्या आयटनमधलं बेस्ट लोकेशन आहे असं मला तरी वाटतं. संध्याकाळच्या वेळेस या तुम्ही शाकंभरी देवीच्या मंदिरात दर्शन घ्यायला. हो मित्रांनो, हे मंदिरात दर्शन घ्यायला विसरू नका, कारण हे साधंसुद्धा मंदिर नसून आपल्या 51 शक्तिपीठातलं एक मंदिर आहे. तर हे होतं मित्रांनो आपल्या 2 दिवसाचं परफेक्ट आयटनरी फॉर बदामी. जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.